झांबरे परिवाराच्या वतीनं यंदाच्या वर्षी गौरी आरासमध्ये शेतकरी या विषयावर देखावा सादर करण्यात आला होता। गौरी गणपती निमित्तानं घरोघरी आकर्षक देखावे सादर करण्यात आले। या निमित्तानं महिलांची लगबग सुरू होती। दरम्यान झांबरे परिवाराच्या वतीनं यंदा गौरी आरासमध्ये शेतकरी या विषयावर देखावा सादर करण्यात आला। या देखाव्यात शेतातील कडब्याचा आणि विविध प्रकारच्या धान्यांचा वापर करून सजावट करण्यात आली होती। यामध्ये आषाढीचा देखावा देखील विद्युत दिव्यांचा वापर न करता फक्त नैसर्गिक वस्तूंचाच वापर करून सादर करण्यात आला। दरम्यान अश्विनी झांबरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मीचा जो गौरी समारंभ असतो आगमनाचा, तो आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने करतो। यावर्षी आम्ही शेतकरी थीम केली होती, जो की आम्हाला नॅचरल लुकमध्ये द्यायचं होतं। आम्ही हा वाळलेला कडबा आमच्या शेतामधून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे घरी गहू वेगवेगळ्या प्रकारची अशी धान्य लावली होती अगोदरच। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी, यामध्ये कुठल्याही प्रकारची आम्ही लाइटिंग यूज केलेली नाही आहे आणि ते आहे ते टोटली नॅचरल आहे आणि पूर्ण शेतकरीच थीम केली आहे, ज्यामध्ये एक शेतकरी त्याची शेती करतोय, दुसरा बैलांना चारा देतोय, परत शेतामध्ये गोठा केला आम्ही। त्यानंतर एक घर आम्ही स्वतःहूनच पुठ्ठ्याचं घर बनवलंय, त्यालाही कलरिंग केलंय आणि त्या घराच्या बाहेर एक धुणं धुणारी बाई, अशा सर्व प्रकारच्या बरेच लेडीज आहेत। त्यानंतर आपले पारंपरिक जो वटपौर्णिमेचा सण असतो त्याही महिला आम्ही घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपला जो सर्वात महत्त्वाचा आणि मोठा महाराष्ट्राचा सर्वात सुप्रसिद्ध असा वारकरी विठ्ठल आणि रुक्मिणीचा सोहळा जो असतो आषाढी एकादशी निमित्त, हे फार आपल्या सोलापूर म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे। ते वारकरी आम्ही सगळे घरामध्ये माळकरी असल्यामुळं, धार्मिक संप्रदाय असल्यामुळं तो एक थीम ठेवलेली आहे। त्यातलं एक लूक आपल्या घरी पण असावं, जे शेतकरी नॅचरल लूकमध्ये किंवा एक नॅचरल त्यांचं नैसर्गिक जीवन जगतात, तो जीवन जर आपण घरामध्ये केलं तर ती एक हवामान म्हणा किंवा एक घरातली नॅचरलिटी एक जी वेगळी असते मनामध्ये, ती इथे आम्हाला प्रेझेंट करायचं असं मनामध्ये वाटलं। या प्रसंगी चंद्रकांत झांबरे, भावाबाई झांबरे, माऊली झांबरे, दीपक झांबरे यांची उपस्थिती होती।